इकडे नवी मुंबईच्या बाजारात भाजीपाल्याची आवक सुरळीत आहे, कारण बंदमध्ये माथाडी कामगार सहभागी झालेले नाहीत. त्यांचं मतही आम्ही जाणून घेतलं. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आज तब्बल 450 गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे गेल्या 2-3 दिवस झाला ज्या गाड्यांचा आवक कमी होती, मात्र आज ह्या गाड्यांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता शहरवासियांना दिलासा मिळणार आहे. कारण आपण रेट बघितलं तर गेल्या 2-3 दिवसापासून जे चढ्या दराने भाजीपाला विकला जात होता त्याच्यामध्ये रेटमध्ये कुठेतरी आता थोडीफार कमी झालेली आहे. एक 15 ते 20% दर आहेत हे उतरलेले आहेत. त्यामुळे आज चांगली आवक झालेली आहे. विशेषतः ही आवक आहे राज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे बाहेर परराज्याबरोबर राज्यात सुद्धा आवक झाली असल्यामुळे आज जरी महाराष्ट्र बंदची हाक दिली असली तरी या ठिकाणी भाजीपाल्याची सुद्धा आवक चांगली झालेली आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी घाऊक व्यापारी आहेत, त्याचबरोबर माथाडी कामगारांचे नेते सुद्धा आहेत. नरेंद्र पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया. कैलास ताजने सर आहेत आपल्याबरोबर, जे घाऊक व्यापारी संघाचे अध्यक्ष आहेत. आज आवक जवळजवळ 455 गाड्याची आवक आहे. त्याच्यामध्ये 30% माल हा महाराष्ट्रातला आहे, उर्वरित 70% माल हा इतर राज्यातून आलेला आहे. आवक म्हणजे मुबलक प्रमाणात असल्यामुळं भाज्यांचे रेटसुद्धा ते 40 ते 50% खाली आलेले आहेत. संप आमच्या शेतकऱ्यांचा आहे, आम्ही संपाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. पण येणारा जो APMC मधला माल आहे, जर आम्ही तो खाली केला नाही तर त्या शेतकऱ्याने ज्यांनी माल पाठवला त्यांचंही नुकसान होणार. आणि शेवटला की आज आमचं व्यापारी आणि APMC मध्येच आता आमचं काहीतरी अस्तित्व राहिलेलं आहे. उद्या हे जर आम्ही संपत पूर्णपणे बंद करून उतरवलं तर एवढं निश्चित आहे की हा परत माल बाहेर जाईल आणि परत बाहेर गेलेला माल आम्हाला मार्केटमध्ये आणण्यासाठी कोणी मदत करत नाही. त्यामुळे आता आपण पाहताय की भाजीपाला मार्केटमध्ये 450 गाड्या आलेल्या आहेत. कांदा बटाटा जर मार्केट बघितलं तर कांद्याच्या 61, बटाट्याच्या 64 गाड्या आलेल्या आहेत. फळ मार्केटमध्ये 350 गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत आता गेल्या 2-3 दिवसापासून जी आवक उतरलेली होती ती मात्र आता समाधानकारकरित्या APMC मार्केटमध्ये होताना दिसते. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई.